नमस्कार, मी तृप्ती मसाला मस्ती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते। श्रावण चालू झाला आहे। श्रावण चालू झाला तर नवनवीन पदार्थ आपण करतच असतो। त्याशिवाय श्रावणाच्या सुरुवातीला येणारी नागपंचमी, त्यासाठी मी बनवते आज मेतोंडा। गावी हा चुलीवर बनवला जातो, अगदी छान असा तयार होतो। पण सध्या आपल्याला शहरामध्ये हा बनवायला थोडा अवघड जातो, त्यासाठी आपण लापशीपासून बनवतो। त्याऐवजी मी आज गव्हापासून कसा बनवायचा ते आज तुम्हाला दाखवणार आहे। चला तर रेसिपी बघूया। मी इथे गहू घेतलेले आहेत। गहू स्वच्छ करून घ्यायचे आहेत व आपल्याला कढईमध्ये ते घेऊन छान गरम करून घ्यायचे आहेत। मी इथे खपली गहू वापरते, तुम्ही कोणत्याही प्रकारचा गहू भाजून घेऊ शकता। गहू भाजत असताना तो अगदी लालसर होईपर्यंत, त्याशिवाय त्याच्या छोट्या लाह्या होईपर्यंत आपल्याला गहू छान भाजून घ्यायचा आहे। मी भाजून झाल्यानंतर एका चाळणीमध्ये गार होण्यासाठी ठेवला आहे। हा संपूर्णपणे गार झाल्यानंतर आपल्याला याचे रवा करून घ्यायचा आहे। गहू चांगला गार झालेला आहे। आता आपण याला मिक्सरला लावून याचा रवा करून घेणार आहोत। थोडं थोडं घेऊन आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे। त्यानंतर आपण हे चाळणीच्या सहाय्याने चाळून घेणार आहे। चाळून घेतल्यानंतर वरती चाळणीमध्ये थोडे गहू, मोठे मोठे गहू राहिलेले असतात, ते पुन्हा आपल्याला मिक्सरला लावायचं आहे। यासाठी आपण हे चाळून घेणार आहे। चाळणीच्या खाली जे पीठ तयार झालेलं आहे ते आपल्याला मोठ्या रव्याप्रमाणे तयार झालेलं आहे। मिक्सरमध्ये गहू लावत असताना चालू बंद करून आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। अगदी जास्त बारीक जर करून घेतलं तर जो आपण मेतोंडा करणार आहे तो अगदी चिकट होऊन जातो। यासाठी रवाळ टेक्स्चरमध्ये आपल्याला हे गहू चांगले बारीक करून घ्यायचे आहेत। तुम्ही ते बघू शकताय, चाळणीच्या वरती जे आहे ते गहू, त्याच्यामध्ये मोठे मोठे गहू आहेत। परत एकदा मी मिक्सरला लावून पुन्हा चाळून घेते, जेणेकरून खाली जे पीठ येतं ते रवाळ असेल आणि जे चाळणीच्या वरती येईल ते सोजी रवा जसा असतो त्या पद्धतीने होईल। आता आपण ही दोन्ही पिठे एकत्र करून घेणार आहोत। त्यानंतर एका पातेल्यामध्ये मी 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे। जी वाटी तुम्ही पीठ मोजण्यासाठी घ्याल त्याच वाटीने तुम्ही इथे पाणी घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे 1 वाटी गूळ घातलेला आहे। बारीक चिरून गूळ घेतल्यानंतर पाण्यामध्ये लवकरच विरघळतो, यासाठी ते गूळ विरघळल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे। अर्धा चमचा वेलची पावडर व अर्धा चमचा सुंठ पावडर घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण कोमट झाल्यानंतर आपल्याला गाळून घ्यायचं आहे। मी एका दुसऱ्या पातेल्यामध्ये हे मिश्रण गाळून घेणार आहे। त्यामध्येच घातलेत सुक्या खोबऱ्याचे काप, त्यानंतर आपल्या आवडीनुसार डाळ्या भरलेल्या आहेत। यामध्ये घालायचं आहे शेंगदाणे, भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत ते। त्यामध्येच घालूया शेंगदाण्याचा कूट, हा पण थोडा जाडाभरडा असा कूट आहे। त्यामध्ये घालू पाव चमचा हळद, 1 चमचा बडीशेप घालूया व त्यामध्ये घालूया भाजून घेतलेले तीळ। बडीशेपमुळे मेतोंडाला अगदी चांगली टेस्ट येते। आपण हे सर्व मिक्स करून घेऊ व त्यामध्ये जे आपण तयार केलेलं पीठ आहे ते पीठ 1 वाटी आपण घालणार आहे। हे पीठ चांगलं मिक्स करून घेऊयात। सुरुवातीला हे मिश्रण आपल्याला पातळ वाटतं, पण अगदी 10 मिनिटं आपण त्याला सेट व्हायला ठेवलं की त्याच्यानंतर हे पीठ असं घट्टसर असं तयार होतं। इथे तुम्ही बघू शकताय, आता आपल्याला हे पीठ पातळ वाटतंय। आपण हे 10 मिनिटासाठी असंच बाजूला ठेवून देऊया। 10 मिनिटानंतर हे पीठ असं दाटसर असं झालेलं आहे। आता आपण गॅसवर कुकर ठेवून घेते। तुमच्याकडे जर छोटं पसरट आकाराचं जर भांडं असेल तर ते तुम्ही वापरा। यामध्ये मी कुकरमध्ये 2 चमचे तेल वापरते। यामध्ये तेलाचं प्रमाण थोडं जास्त घ्या, जेणेकरून मेतोंडा आपला चांगला भाजला जाईल। तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण ह्याच्यामध्ये ओतायचं आहे। मिश्रण ओतून झाल्यानंतर आपण हे मिश्रण कुकरमध्ये ओतल्यानंतर हलवायचं नाही आहे, तर जसं आपण ओतू तसं त्याच्यावरती तेलाचा थर येतो
आणि त्यानंतर आपल्याला प्लेट ठेवून एक 10 मिनटासाठी मंद गॅसवर शिजून घ्यायचं आहे। हे शिजत आहे तोपर्यंतच दुसऱ्या गॅसवर मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। तुम्ही आता इथे बघू शकताय साईडून तेल सुटलेलं आहे, त्याशिवाय बबलसुद्धा येत आहेत। एक 10 मिनटानंतर प्लेट काढून घ्यायची आहे व त्यावर आपण गरम करून घेतलेला तवा ठेवायचा आहे। तवा चांगला गरम करूनच ठेवून घ्या। अशा प्रकारे आपण गॅसवर मेतोंडा तयार करून घेणार आहे। तुम्ही इथे बघू शकताय आपल्याला अजून थोडं परत गॅसवर तवा गरम करून ठेवायचा आहे। यासाठी मी पुन्हा 10 मिनटं तवा गरम करून याच्यावर ठेवलेला आहे। अशा पद्धतीने आपला कुकरमध्ये मेतोंडा तयार आहे। बघू शकताय आपलं हे मिश्रण अगदी चांगलं शिजलेलं आहे, हाताला बिलकुल चिकटत नाही आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। अशा पद्धतीने आपण गावच्या पद्धतीचा चुलीवरचा मेतोंडा आज आपण कुकरमध्ये केला आहे। कशी वाटली रेसिपी? आवडली तर शेअर करा। धन्यवाद।